आई गावदेवी भाताने पडा हा संघ क्षेत्ररक्षण करतोय कारण की नाणेफेकीचा कॉल जिंकला. आई गावदेवी डीजेवी जाधव पडा या संघाने प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. दुपारच्या सत्रामध्ये संपूर्ण प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच कडे वळूयात, ज्याने मात्र पहिलं षटक हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या आणि महत्त्वपूर्ण एक गडी बाद केला. तर रोशन वैजळ ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सुंदर खेळ आकारला गेला आणि नक्कीच यावेळेस बघायचं झालं तर उदाहरण सेट करतोय असंच म्हणावं लागेल यंगस्टार 11 उसगाव कॉलनी संघ. आणि पुन्हा एकदा तेच सिद्ध होत असताना की तुमच्यामध्ये जर एफर्ट असतील, तुमच्यामध्ये जर जिद्द आणि चिकाटी परिपूर्ण असेल तर नक्कीच कितीही अशक्य गोष्ट असली तरी सुद्धा त्याला तुम्ही शक्य करू शकता. हे करून दाखवलंय. तर मॅन ऑफ द मॅच रोशन. आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जायचंय, तिथे मात्र आपल्याला मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जाईल. वेल प्लेड. कारण की रोशन याने मात्र जे षटक हाताळलं तिथून मात्र विजयाची उमेद जागी झाली. दिलेश नो डाऊट खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आकारली आणि तिथं मात्र 10 धावा डिपेंड केल्या गेल्या. जरी सुद्धा मॅन ऑफ द मॅच एक असला तरी सुद्धा या सामन्यातील हिरो बरेच आहेत असंच म्हणावं लागेल. संदेशाला आपण बघू शकतात मॅन ऑफ द मॅच देत असताना. वेल प्लेड. खूप चांगला खेळ आकारला गेला. तसंच खेळत राहा आणि आपल्या नाव संघाचं आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करत राहा. ऑन गोईंग मॅच. आई गावदेवी डीजेवी जाधव पडा आणि आई गावदेवी भाताने पडा. भाताने पडा आपण बघू शकतात फिल्डिंग करत असताना. तदनंतर आई गावदेवी डीजेवी जाधव पडा हा संघ आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रामदास समोसा आणि त्यानंतर सुनील जाधव. दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत आणि नक्कीच कोण विसरेल डीजेवी स्पोर्टची ती स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने जाधव पड्याच्या मैदानावर आपण बघितली. सुनीलजी जाधव असतील, त्यानंतर अक्षय जाधव असतील, पंकज जाधव, महेंद्र समोसा खूप चांगल्या पद्धतीने कार्य केलं. गणेश शिंगडा यांना सुद्धा विसरून चालणार नाही. महेश शिंगडा खूप चांगल्या पद्धतीने कोर कमिटीने कार्य केलं आणि दिवाळीच्या सत्रामध्ये ती स्पर्धा आपण पार पाडली. यंदाच्या वर्षातील पहिली स्पर्धा वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला गोलंदाज नितीश आपण बघताय. पहिला चेंडू वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नितीन आज मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळून मात्र एक अनुभवी गोलंदाज बनलाय. बघायचं आहे वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आज आपल्या संघामध्ये कशा पद्धतीची कामगिरी करतोय. एवढेच ग्लान्स केलाय सुंदर पद्धतीने इनफिल्डच्या वरनं चेंडू निघून जातोय डीप कव्हरच्या रिजन मध्ये. दंदन करत 4 धावा आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. 4. धावा यावेळेस ड्राईव्ह केले जाते. पुन्हा एकदा कबो पॉइंटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धावेवर गुड क्रिकेट म्हणावं लागेल. सुनील जाधव एकेरी धावेनेशी धावफलक जाऊन पोहोचले. 6 या अंकांवर 6 रन्स ऑन बोर्ड. आज प्रत्येक खेळाडू कामकाजाच्या निमित्ताने मात्र बाहेर असतो, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळते आणि क्रिकेटवरचं मात्र आपण बघतोय प्रेम असतंय आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा येते तेव्हा आपलं कौशल्य परिपूर्ण दाखवतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू थांबणार नाही. दंदन करत वेगाने ट्रॅव्हल होतोय. कव्हर ड्राईव्ह सुंदर मनमोहक मनमुराद. 4 धावा चौकार. च्या माध्यमातून एकेरी धाव स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. स्कोर कार्ड 11 या धावसंख्येवर 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा. बॅटिंग स्टॉन्सवर रामदासला आपण बघताय. सुंदर ड्राईव्ह आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं फोर्स केले चेंडूला. चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि 2 धावा सहजरितीने कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, परंतु 2च धावेवर कॉन्सन्ट्रेट ठेवावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्लॉपी किंवा स्लिपी होऊ शकत नाहीये. नेहमी जागते राहू हा संदेश असेल
2 धावा दुहेरीने संघाचा आकडा 13 या अंकांवर जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत चेंडूंचा विचार करायचा झाला 4 चेंडूंचा खेळ झाला. यावेळेस पुन्हा एकदा आपण बघतोय रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच ग्लान्स केला होता, परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने मात्र स्कोर कार्ड हलतं ठेवलं जात आहे. स्कोर कार्ड 14 या धावसंख्येवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू. खूप चांगली फलंदाजी, जास्त काही मोठे स्ट्रोक नाही, परंतु मेरिट नुसार खेळतायत, इंटू द गॅप खेळतायत, सिंगल डबलला प्राधान्य आणि खूप चांगलं क्रिकेट. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला आपण बघताय. चेंडू निघून येतोय लॉंगॉनच्या रिझन मध्ये. दुसऱ्या धाब्यासाठी वळालायत आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. गुड क्रिकेट असंच म्हणावं लागेल. आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 16 या अंकांवर. 1 षटकांचा खेळ अद्यावत आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले. प्रथमतः फलंदाजी करताना आई गावदेवी डीजेवी जाधवपाडा 16 या धावसंख्येवर. सोळा धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत 1 षटकाच्या समाप्तीनंतर. आज नक्कीच आपण बघू शकतायत ऊन आणि सावली यामध्ये लपंडाव जणू काही चालू आहे. सकाळच्या सत्रामध्ये मात्र आपण बघितलं पूर्णपणे धुक्याचं वातावरण, तदनंतर आपण बघताय सावली ही मैदानाच्या आतमध्ये, तदनंतर आज बघू शकताय आपण ढग आणि सूर्य यामध्ये सुद्धा मात्र लपंडाव चालू आहे. आणि खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतायत. आज गीता जयंती, नक्कीच भारतीय धर्मग्रंथामध्ये सर्वश्रेष्ठ प्रत्येक रहस्याचं मात्र प्रतिउत्तर आहे गीतेमध्ये. आणि सर्वांना गीतेच्या पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊयात. यावेळेस कट करण्याच्या प्रयत्नामध्ये पॉइंट रिझल्टला पकडले गेलेत. पहिला धक्का आई गावदेवी डीजेवी जाधवपाडा या संघाला. आपल्या समाजाकरिता करत असताना डान्सिंग डाऊन द ट्रॅक, परंतु नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जाईल. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक फील्ड करण्याकरता येतोय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. न्यू बॅटर परशुराम याला आपण बघताय. एकेरी धावेची धाव फलक जाऊन पोहोचलाय 17 या अंकांवर. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 17 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, त्यानंतर आपण बघू शकताय काव कॉर्नर रिझन मध्ये नितीनला आपण बघू शकताय. यावेळेस फटका सुंदर आहे, परंतु क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात. यावेळेस चुकी होत नाहीये. चांगली सुरुवात करून दिल्यानंतर दोन्ही फलंदाज यावेळेस तंबूच्या आशाला ओपनिंग पेअर बाद.
यंगस्टार 11 उसगाव कॉलनी आणि चालू सामन्यातील एक एक प्रतिनिधी आपण यायचं आपण लॉट्स प्रक्रिया कंप्लीट करत आहोत. यावेळी चेक केलंय चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक ॲक्युरेट जजमेंटने झेल टिपला जातोय. पहिल्या षटकामध्ये मात्र वर्चस्व होतं जाधवपडे या संघाचं, परंतु पूर्णपणे कमबॅक केलं या षटकामध्ये असंच म्हणावं लागेल. सुपर गोलंदाजी बॅक टू बॅक 2 हादरे. माझा दरी दरीतून नाद गुंफला महाराष्ट्र माझा. अखंड महाराष्ट्राचे देवस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं नमन. शेवटचं आपण बघू शकता अंतिम षटक हाताळण्याकरिता उमेश याला आणलं जात आहे. सुंदर ड्राईव्ह आहे, ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हटलं जाते. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न आहे आणि 2 धावा या सहजरितेने कंप्लीट केले जात आहेत आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 23 या अंकांवर. 23 रन्स ऑन बोर्ड. 350 वर्षापूर्वी मुघली अंधकाराला चिरून ज्याने मात्र स्वराज्याची स्थापना केली आणि वयाच्या 14व्या वर्षी मात्र तोरणा किल्ला जिंकून ज्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि जवळजवळ बघायचं झालं तर 350 पेक्षा जास्त किल्ले मात्र जिंकून या स्वराज्याची मात्र स्थापना केली. खूप सुंदर असं सॉन्ग आपण ऐकलं डीजेच्या माध्यमातून. धावफलक एकेरीने पुढे जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड आपण बघू शकता 24 या अंकांवर. 24 रन्स ऑन बोर्ड, 24 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. इथून बघायचं कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह आहे, फटका सुंदर परंतु थोडंसं टेम्परामेंट कमी. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक दीपक लहांगे याचं मात्र पुनरावृत्ती आपल्याला बघायला मिळतंय. फलंदाज बाद. आणखी एक धक्का तंबूच्या आशाला. वर 24 या आकड्यांवर जाऊन पोहोचलाय. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघायचं इथून कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. उमेश आपण बघताय गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. यावेळी सुंदर गोलंदाजी आहे, ॲक्युरेसी आपण बघू शकताय. शॉर्ट रनअप आहे परंतु ज्या पद्धतीने फॉलो थ्रू आहे ॲक्युरेट पद्धतीने सुंदर फॉलो थ्रू आपल्याला बघायला मिळतंय. हाय एम ॲक्शन आणि क्विक रिलीज
खूप चांगल्या पद्धतीने योग्य त्या टप्प्यावर चेंडू रिलीज केला जातोय. तदनंतर ॲक्युरेट आपण बघू शकतात गॅदर केला जातोय. यावेळेस हलक्याशा हाताने ग्लान्स केले जाते. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू निघून जातोय. एक धाव कंप्लीट. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवर. 25 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या आणि तिथून आतापर्यंत आपण बघू शकता 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 25 धावा या स्कोर कार्डवर आहेत. अर्थातच गुड कमबॅक केला असंच म्हणावं लागेल. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. ॲक्युरेट फेकी होती परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवर. अर्थातच जिंकण्याकरिता लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये 28 धावांचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळते. चला विजयी संघाचे कर्णधार आई गावदेवी कुहे, यंगस्टार 11 उसगाव कॉलनी आणि त्यानंतर चालू सामन्यातील एक प्रतिनिधी. चला सतीश, आपण लॉट्स प्रक्रिया कंप्लीट करून घेणार आहोत. या घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया 18 चेंडू आणि 27 धावांकडे. मात्र त्याच्याशी 2 हात केलं जाईल. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 27 धावांचं लक्ष आपल्याला बघायला मिळत आहे. यस दीपक लहांगे मात्र प्लेइंग 11 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. अर्थातच यावेळेस ओपन करत असताना रुपेश पागी मागील सामन्यामध्ये डकवर बाद झाला होता. इथे मात्र नवीन सुरुवात करावी लागेल. खूप चांगली फलंदाजी बघितली आपण. आई गावदेवी मेढाफटा आयोजित आपण ती स्पर्धा बघितली सायबनच्या मैदानावर आणि त्या मैदानावर मात्र खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी रुपेश पागी यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली. जो खेळाडू मात्र कुठेतरी हरवला होता कामकाजाच्या निमित्ताने, परंतु पुन्हा एकदा सराव आणि सरावानंतर मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथून शून्यापासून सुरुवात करावी लागेल. या शून्यापासून जर एक चांगल्या पद्धतीचा आपण बघू शकता स्कोर कार्ड जर जॉईन झाला तर नो डाऊट चांगल्या स्थितीमध्ये या सामन्यामध्ये बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज पंचांकडेला उडापिला आहे, परंतु डाऊन द लेग असा इशारा पंचांच्या माध्यमातून चेंडू निघून जातोय. फाईन लेग क्षेत्राकडे एक धाव आणि दुहेरीमध्ये कन्वर्ट केले जात आहे. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून, अर्थातच 2 धावा या स्कोर कार्डवर सांघिक खातं उघडलं जाते दुहेरी धावेनिशी. रुपेश आणि त्यानंतर विनोद अशी जोडी बघतोय. पहिला गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्कवर. या अगोदर खूप चांगला सामना आपण बघितला. नक्कीच कधी कधी आपण बघतोय हाय स्कोर मॅचेस जास्तीत जास्त खूप चांगल्या प्रमाणात प्रेक्षकांना, परंतु क्रिकेट तेच जिथे मात्र चेंडू आणि फलीमधलं द्वंद्व युद्ध आपल्याला बघायला मिळत आहे.
17 धावा या स्पर्धेतील आपण लिचांक स्कोर डिपेंड केला. यावेळेस ऑन साइडला फटका प्रॉपर मिडल ऑफ द बॅट तो एज मध्ये लागला तरी सुद्धा कणखर फटका आहे. 6 धावा. क्लासिकल फलंदाज आहे. यावेळेस बघायचं झालं तर रेडी नव्हते, त्या कारणास्तव डेड बॉल घोषित केला जातोय. 8 या धावसंख्येवर स्कोर कार्ड. कालच्या दिवसामध्ये 56 हा हाय स्कोर होता, तर आजच्या दिवसामध्ये मात्र आपण बघू शकतायत 51 धाबा या आजच्या दिवसामध्ये हाय स्कोर आपल्याला बघायला मिळाला. निश्चांक स्कोरचा विचार करायचा झाला तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 17 धावा या नक्कीच डिपेंड झाल्या आहेत निश्चांक स्कोराच्या माध्यमातून. 1 धाव. चांगलं क्रिकेट. षटकार आल्यानंतर सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करतायत. 9 या धावसंख्येवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 9 27 धावींचं लक्ष हे समोर आहे. आतापर्यंत आपण बघू शकता या षटकातील 28 धावींचं लक्ष आहे आणि आतापर्यंत स्कोर कार्ड 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण सज्ज होईल. यावेळेस नोचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून. अर्थातच आपण बघू शकताय तर लक्ष्मण रेषा ओलांडली गेली आहे गोलंदाजच्या माध्यमातून आणि इथे मात्र नोचा इशारा अर्थातच फ्री हिटचे सिग्नल हे मैदानाच्या आतमध्ये ऑन आहेत. नक्कीच जर 28 धावा डिपेंड करायच्या असतील तर इथून मात्र ज्या चुक्या होत आहेत त्या मात्र रोखाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. नोचा इशारा आणि पंच मात्र यावेळी दर्शवत असताना फ्री हिटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन असतील आणि धावफलक जाऊन पोहोचले 10 या अंकांवर. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक यावेळेस तैनात आहे. फ्री हिटचे सिग्नल आहेत. नक्कीच कॉन्सन्ट्रेट ठेवलंय. झेल घेतल्यानंतर त्वरित मात्र चेंडू फेकला जातोय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा. अजून सुद्धा आपण बघतो या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. हलक्याच्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. नक्कीच लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फील्ड करत असताना 2 धावा कंप्लीट केल्या जातात इझिली आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 13 या अंकांवर. 13 रन्स ऑन बोर्ड. 13 धावा. खूप चांगल्या स्थितीमध्ये या सामन्यामध्ये येत असताना आई गावदेवी भाताने पडा हा संघ आपण बघताय. 13 या धावसंख्येवर स्कोर कार्ड. यावेळेस ऑन साइडला प्रॉपरली टायमिंग झालंय. सुपरबली फटका. लॉंग डिस्टन्स हाय अँड हँडसम. 6 धावा. सुपर 6. परंतु झेल सुटला जातोय. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 21.
या धावसंख्येवर 21 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्याकरिता 7 धावेंचं लक्ष हे समोर आहे. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु डेड बॉल घोषित करण्यात येईल. नक्कीच स्ट्रोक सुरेख होता. विनोद यांचा विचार करायचा झाला, परंतु नक्कीच जो नियम आहे, विद्युत तारेला जर चेंडू लागतोय, तदनंतर जी विद्युत खांब आहे त्याला जर चेंडू लागतोय तर नक्कीच तो डॉट बॉल देण्यात येणार आहे. अर्थातच स्कोर कार्ड आतापर्यंत 21 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर. दोन्ही फलंदाज खूप चांगल्या बॅटिंग स्ट्राईक रेटने खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण बघतोय लेग ग्लान्स केलं गेलंय, चेंडू निघून जातोय शॉर्ट फाईन लेगच्या रिझन मध्ये. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल, एकापेक्षा काही जास्त मिळत नाहीये. आणि धाव फलक जाऊन पोहोचला 1च्या मदतीने. 22 या अंकांवर 22 रन्स ऑन बोर्ड, 22 धावा. अजूनही जिंकण्याकरिता लक्ष आहे 6 धावेंचं. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झाला, अर्थातच 1.2 चेंडूमध्येच स्कोर कार्ड 22 या धावसंख्येवर. यावेळेस रुपेश पागी बॅटिंग स्ट्राईक रेटने खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. स्ट्राईक एंडला फेस करेल पुढील बॉल. हलक्याच्या हाताने ग्लान्स केले, सन्मानपूर्वक खेळलं जात आहे. एकेरी धाव आणि एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरी धावेची धाव फलक जाऊन पोहोचले 23 या अंकांवर 23 रन्स ऑन बोर्ड, 23 धावा. याच मैदानावर 16 धावा डिपेंड झाल्यात. याच मैदानावर आजच्या दिवसामध्ये 17 धावा डिपेंड झाल्यात. याच मैदानावर एका चेंडूमध्ये 5 धावा कंप्लीट झाल्यात. आणि याच मैदानावर 2 चेंडूंमध्ये एक सुद्धा धाव झालेली नाही आहे. आतापर्यंतचा या मैदानावरचा रेकॉर्ड आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतोय. लेग ग्लान्स केला गेला, चेंडू निघून जातोय. यावेळेस डीप फाईन लेग मध्ये ऐन वेळेस चेंडूला फील्ड केलं जात आहे. दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि 3 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. आणि तिहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला यावेळेस 26 या अंकांवर. अर्थातच जिंकण्याकरता 2 धावेंची गरज आहे. बघायचं या षटकामध्ये सामना फिनिश केला जाईल का. आई गावदेवी कुही संघाचा कर्णधार. चला आपण या ठिकाणी यायचं आहे क्विक. नो डाऊट फिनिश केला जाईल अर्थातच, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षण केले गफलत आणि नक्कीच विजयाचा चौकार रुपेश पागे यांच्या बॅटमधनं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. अर्थातच आई गावदेवी कुहे आणि तदनंतर आपण बघू शकताय आई गावदेवी भाताने पडा या 2 संघादरम्यान ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण